सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीत भाजपचा मोठा राजकीय बॉम्ब। सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा। माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आज सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी दाखल केली याचिका। भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्यांची भूमिका। मराठवाड्यामध्ये केवळ 27 मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र। 2 सप्टेंबरच्या जीआर नंतर 73 अर्ज, केवळ 27 प्रमाणपत्रांना मंजुरी। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा दावा। स्वबळाच्या डरकाळ्या सुरू असतानाच आज ठाण्यामध्ये भाजपची बैठक। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपा तयारीचा आढावा घेणार। पालिकेत नाईक विरुद्ध शिंदे सामना रंगण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आज बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। दिग्गज नेते अर्ज भरणार, फडणवीस उपस्थिती लावणार। निलेश घायवळला मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पाठवलेल्या पैशांसंदर्भात चौकशी होणार। पुणे पोलिसांकडून घायवळचा मुलगा शिकत असलेल्या विद्यापीठासोबत पत्रव्यवहार। आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न। मनसेच्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाला आज उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार। उद्धव ठाकरेंच्याच हस्ते होणार दीपोत्सवाची सुरुवात। शिवाजी पार्कवर जोरदार तयारी। दिवाळीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून सलग 6 दिवस सुट्टी। कामकाज ठप्प होण्याची शक्यता। पुढच्या सोमवारपासून काम सुरळीत होणार। आजपासून दिवाळीला सुरुवात। आज वसुबारस निमित्त गायी आणि वासरांचं पूजन करण्यात येणार। दिवाळीची मोठ्या उत्साहात तयारी। जालना महानगरपालिकेमध्ये ऐन दिवाळीत फुटला बॉम्ब। महानगरपालिका आयुक्तालाच 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं। जालना इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिल पवार यांच्या आर्थर रोड तुरुंगातून झाली सुटका। मुंबई उच्च न्यायालयानं ईडीनं केलेली अटक ठरवली होती बेकायदेशीर। नाशिक जिल्ह्यामध्ये आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प राहणार। बाजार समितीमध्ये दीपावली निमित्त व्यापारी सुट्टी घेणार। कांद्याचे दर 7 रुपयांवर आल्यामुळे शेतकरी चिंतेत। मराठवाड्यासाठी आणखी 1346 कोटींचा निधी मंजूर। पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। मराठवाड्यासाठी आतापर्यंत 2829 कोटीचा निधी। बार्शी इथल्या पूरग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून अजूनही वंचित। दिवाळी तोंडावर असूनही मदत मिळाली नाही। बळीराजाची दिवाळी अंधारात। भारतीय बनावटीचं तेजस विमान आज आकाशात झेपावणार। आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल। राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत मिनी एअर शो होणार। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळला। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये संभाषण झालं नसल्याचं सुद्धा केलं स्पष्ट। प्रवासातील विलंबानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल। दिल्लीतील विमानाला 4 तासांचा उशीर। सिंगापूरमधील विमानाचं वेळापत्रक सुद्धा बदललं। खेळाडूंना खोळंब्यामुळे त्रास। राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन। वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साताऱ्यातील पाटण पंचायत समितीत सदस्याला महिलांकडून चोप। बचत गटाच्या महिलांना अर्वाच्च आणि अश्लील भाषा वापरल्यानं मारहाण। सदस्य विकास हादवेवर विनयभंग आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल।